हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो, आज आपण टॉपिक पाहतोय अपूर्णांक फ्रॅक्शन. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. हा तुम्हाला टॉपिक जसा पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे तसाच मॅथ्समधले कॅल्क्युलेशनसाठीही इम्पॉर्टंट आहे. अतिशय 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 महत्त्वाचा. ठीक आहे. तर बेसपासून आपण हा टॉपिक कंप्लीट करतोय. तर सगळ्यात सुरुवातीला आपण डेफिनेशन पाहतोय. डेफिनेशन एक अपूर्णांक म्हणजे काय, ओके, याची व्याख्या. तर ए अपॉन बी, पहा नीट समजून घ्या. ए अपॉन बी या स्वरूपात असणाऱ्या आणि बी ची व्हॅल्यू शून्य नको या फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या नंबरला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो. म्हणजे जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 2/3 हा एक आपण या ठिकाणी नंबर घेतला. ओके. आता त्यांनी काय सांगितले, बी ची व्हॅल्यू शून्य नकोय. बी ची व्हॅल्यू शून्य नकोय म्हणजे काय आहे, आता नीट पहा. जर समजा मी इथं 2/0 घेतला आणि इथं 0/2 घेतला. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर शून्याने तुम्ही डिवाइड करू शकता का? नाही. शून्याने तुम्ही भागू शकत नाही. म्हणजे याचं उत्तर आहे नॉट डिफाईन्ड, सांगू शकत नाही, अनिश्चित आहे. पण जर तुम्ही दोन्ही शून्याला भागलं तर याचं उत्तर काय येणार आहे? शून्य येणार आहे. म्हणजे हे चालणार आहे. म्हणजे काय नकोय, ए अपॉन बी या फॉर्मॅटमध्ये बी ची व्हॅल्यू म्हणजे छेदाची संख्या, छेदातली संख्या काय नकोय? शून्य नाही. अंश हा शून्य चालेल पण छेद हा शून्य चालणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. कोणत्याही अपूर्णांकात छेदामध्ये शून्य चालत नाही. ओके. मग आता ही जी वरची संख्या आहे याला काय म्हणतो आपण? अंश. अंश म्हणतो. आणि खालची जी संख्या आहे आपण त्याला काय म्हणतो? छेद म्हणतो. ओके. म्हणजे जर हे पाहायला गेलं तर हा कोण आहे? न्यूमरेटर. आणि हा कोण आहे? डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे छेद आणि न्यूमरेटर म्हणजे अंश. ओके. या फॉर्मॅटमध्ये ज्या संख्या असतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो? अपूर्णांक. मग आता दुसरा पॉईंट काय आपला? छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक, छेद अधिक म्हणजे थोडक्यात काय, आता जर इथं आपण कोणता अपूर्णांक घेतला होता? 2/3. ओके. याचा अर्थ काय होतो? 3 आणि 2 ला थोडक्यात भागायचं असतं, डिवाइड करायचं असतं. आता इथं जर पाहिलं तर कोणती संख्या मोठी आहे? छेदातली संख्या मोठी आहे, म्हणून हा कोण झाला? छेदाधिक. जर याच अपूर्णांकाला जेव्हा मी 3/2 लिहितो तेव्हा हा काय होतो? अंशाधिक. म्हणजे जेव्हा छेदातली संख्या मोठी असते तेव्हा त्याला छेदाधिक म्हणतात, आणि जेव्हा अंशातली म्हणजे वरची संख्या मोठी असते तेव्हा त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर समच्छेद अपूर्णांक. समच्छेद, सम म्हणजे सारखा आणि छेद म्हणजे त्या फ्रॅक्शन मधली, त्या अपूर्णांकातली खालची संख्या, बरोबर. आणि अपूर्णांक कसा आहे? ए अपॉन बी या फॉर्मॅट मधला. ओके. ठीक आहे. म्हणजे 2/3, मी आता तेच एक्झाम्पल कंटिन्यू करतोय. त्यानंतर आहे 7/3, त्यानंतर आहे 5/3. आता या सगळ्यांचा बेस काय? 3 आहे. मग प्रत्येक वेळेस 3च असतो का? असं नाहीये. तर 7/5, 11/5, 13/5. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या संख्यांमध्ये छेद किती दिलेला आहे? 5. इथं सगळ्यांमध्ये पाहिलं तर छेद किती आहे? 3. म्हणजे हे सगळे अपूर्णांक, हे सगळे अपूर्णांक हे काय आहेत? हे सगळे समछेद अपूर्णांक. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे ज्यामध्ये छेद काय असतो? समान असतो. समतुल्य. आता पहा, समछेद, छेदातली संख्या समान. समतुल्य म्हणजे काय? आता नीट समजून घ्या. समजा मी या ठिकाणी 14 समजा मी 10 लिहिले या ठिकाणी. आता जर तुम्ही पाहिलं तर 14/10 हा जो अपूर्णांक आहे याची जर मी व्हॅल्यू काढायला गेलो तर काय होणार आहे? दोन्ही संख्येना कोण भाग जाणार आहे? 2 भाग जाणार आहे. ओके. 2ची टेस्ट, 2ची कसोटी. ओके. आता पहा, का शेवटची संख्या जर 2, 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 भाग जातो. ओके. पाहिलं नसेल तर टॉपिक पुन्हा पाहून घ्या. विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक ठिकाणी हा लागणार आहेच. ओके. ठीक आहे. जर तुम्ही 2 भागणार असेल तर हा अपूर्णांक होणार आहे 7/5. लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू किती आली? 7/5. आता समजा मी या ठिकाणी 70/50 हा अपूर्णांक घेतला तर याचं उत्तर काय येणार आहे? 7/5. का? याला कोणी डिवाइड करेल मी? कोणत्या संख्येने डिवाइड करेल मी? 10. 10 7 70, 10 50. म्हणजे याचं उत्तर सुद्धा 7/5 आणि याचं उत्तर सुद्धा काय? 7/5. आता मी या ठिकाणी 35/25 घेतले. ओके. म्हणजे याचा अर्थ आता मी या संख्येला दोघांनाही कशाने डिवाइड करेल? 5 आणि 5 ने. काय उत्तर आलं पहा? 5 7 35, 5 5 25. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय वेगळं आहे? संख्या वेगळ्या आहेत, बरोबर आहे. पण सगळ्यांचं उत्तर काय ते? 7/5. म्हणजे या ठिकाणी दोन्ही वेळेस
अंशाला आणि छेदाला मी 2 ने भागलं, इथं अंशाला आणि छेदाला 10 ने भागलं, इथं अंशाला आणि छेदाला 5 ने भागलं. म्हणजे समान भाग जाणारी संख्या 5 आहे, समान भाग जाणारी संख्या 10 आहे, समान भाग जाणारी संख्या 2 आहे. आणि जेव्हा मी त्यांचं संक्षिप्त रूप घेतो, संक्षिप्त रूप म्हणजे काय, लहानात लहान संख्या घेतो, तेव्हा ती जे उत्तर येतं ते काय येतं 7/5. आणि म्हणून ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय समतुल्य आहेत, ज्यांचं उत्तर काय येतं सेम येतं. ओके. त्यानंतर पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त म्हणजे काय, ज्यामध्ये पूर्णांक संख्या सुद्धा आहे आणि अपूर्णांक ह्या दोघांचं काय मिक्स. म्हणजे थोडक्यात काय, जर आता तुम्ही पाहिलं या ठिकाणी 5/1/2 म्हणजे थोडक्यात आपण 5.5 लिहितो. म्हणजे इथं काय पूर्ण संख्या पण आहे 5 आणि 1/2 ही अपूर्णांक संख्या आहे. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक झाला. म्हणजे ज्याच्यात पूर्ण आहे आणि अपूर्ण पण आहे, म्हणजे पूर्णांक युक्त. मग जर मला याला कन्वर्ट करायचं असेल अपूर्णांकामध्ये, तर मी कन्वर्ट कसं करतो नीट समजून घ्या. 5 2 10 ह्या संख्येने ह्या संख्येला मी काय करतो गुणतो आणि वरची संख्या मी त्याच्यात मिळवतो. म्हणजे 5 2 10 10 1 11 बरोबर. म्हणजे छेद किती 2, छेद आहे मात्र तसंच लिहायचं आहे. समजा मी इथं लिहिला 7 आणि इथं लिहिला 3, इथं लिहिला 5. आता हा पूर्ण आणि हा अपूर्ण म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. ओके ठीक आहे. मग आता ही जी संख्या आहे ही पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. ओके. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग आता हा जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे तर याने याला आपण काय करतो मल्टिप्लाय करतो. नीट समजून घ्या. याने याला मल्टिप्लाय 7 5 35 35 आणि 3 वरचा नंबर काय करतो आपण त्याच्यात ऍड करतो. म्हणजे हा काय झाला 38/5. लक्षात आले. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे काय करायचे तुम्हाला अपूर्णांक तयार करायचे. खालच्या संख्येने ह्या संख्येला मल्टिप्लाय करा म्हणजे छेदाने मल्टिप्लाय करा गुणा आणि वरची संख्या त्याच्यात मिळवा. लक्षात आलं. म्हणजे तुम्ही काय करू शकता पूर्णांकयुक्त अपूर्णांकातून अपूर्णांकामध्ये म्हणजेच फ्रॅक्शन मध्ये जाऊ शकता. आता अपूर्णांकाची आपल्याला काय करायची या पॉइंट मध्ये बेरीज करायची. बेरीज ऍडिशन. ओके. अपूर्णांक. आता 2 बेरजेचे प्रकार आहेत, पाया समान असताना आणि पाया समान नसताना. ओके. या ठिकाणी आपण पाहणार आहे पाया समान असताना आणि पाया म्हणजे छेदा पाया समान नसताना. ओके. पायाला आपण काय म्हणतो छेद. ओके. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता एक प्रकारे छेद समान असताना आणि छेद समान नसताना. काय इथं छेद नीट समजून घ्या. ठीक आहे. मग आता आपण एक बेरीज करूया पाया समान असतानाची. म्हणजे काय 3/5 अधिक 11/5. आता इथं काय अपूर्णांकाचा पाया समान आहे. जेव्हा अपूर्णांकामध्ये पाया समान असेल तेव्हा बेरीज करताना तो आहे तसाच घ्यायचा. पाया 5 आहे तो तसंच घेतला. छेद समान आहे. ओके. मग फक्त इथं बेरीज कोणाची होणार आहे अंशाची. म्हणजे इथं काय झालं उत्तर 11 आणि 3 14/5 हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता पाया समान नसताना काय म्हणजे इथे जर एक्झाम्पल 3/5 अधिक तिकडे 11 छेद समजा 2 आहे. आता इथं जर पाहिलं तर पाया 5 आहे आणि इथं जर पाहिलं तर पाया किती 2 आहे. म्हणजे अपूर्णांकामध्ये बेरीज करताना पाया समान नाही. जर पाया समान असताना अशी बेरीज करता, पाया समान नसताना बेरीज कशी करता नीट समजून घ्या. एकदम काही लक्षात नाही ठेवायचं. वेगळ्या पद्धतीने सरळ तिरकस गुणाकार करायचा. काय करायचं तिरकस गुणाकार. काय होईल पहा 3 2 6 अधिक 11 55 छेद 5 2 10. काय केलं मी नीट समजून घ्या. पहिल्यांदा मी ह्या दोघांचा गुणाकार केला. कोणाचा 3 गुणिले 2 3 2 6 नंतर 11 55 म्हणजे हा एक गुणाकार केला मी, हा एक गुणाकार केला. त्या दोघांची काय केली मी बेरीज केली आणि 5 2 10 आले लक्षात. आणि मग आता इथे होणार आहे 61/10. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता इथं तुम्ही छेद समान करू शकता. कधी कधी वेगळ्या पद्धतीने एखादं एक्झाम्पल विचारलं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहायचंच झालं तर 3/8 अधिक 5/4 समजा हा फ्रॅक्शन. आता जर तुम्ही पाहिले इथं सुद्धा तुम्ही तिरकस गुणाकार करून ऍडिशन करू शकता, बेरीज करू शकता. पाया समान नाहीये पण पाया समान करताना तुम्ही जर इथं पाहिलं तर 8 आहे आणि इथं किती आहे 4 आहे. म्हणजे 4/8 मी करू शकतो. 4/8 करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे 3/8 अधिक 5 इथं 4 आहे. या संख्येला मी 2 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला पण 2 ने केलं. का जर मी छेदाला
दोन्ही गुणत असेल तर मला अंशाला सुद्धा कितीने गुणलं पाहिजे, दोन्ही गुणलं पाहिजे. म्हणजे इथे काय होणार आहे, 3/8 अधिक 5 दुने 10 आणि 4 दुने 8. आता दोघांचा पाया काय झाला, समान झाला. आता पाया समान झाल्यानंतर आपण काय करतो, पाया आहे तसाच लिहून घेतो, म्हणजे छेद आहे तसाच लिहितो आणि बेरीज कोणाची होते, फक्त अंशाची होते. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, 3 अधिक 10 भागिले पाया समान म्हणजे छेद तसाच 13/8. हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही इथे सुद्धा जर डायरेक्ट बेरीज केली तिरकस गुणाकार करून तरी सुद्धा चालणार आहे, पण कधी कधी असंही या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर 5चा 2 करता येत नाही, 2चा 5 करता येत नाही, अशा वेळेस तुम्ही मात्र हीच मेथड यूज करायची आहे. लक्षात आले, समजले? काय पाहिले आपण, अपूर्णांकाची बेरीज. आता आपण पाहणार आहे अपूर्णांकाची वजाबाकी. वजाबाकी बेरीज हा पॉईंट झाला, आता वजाबाकी. मग परत पाया समान असताना आणि पाया समान नसताना. ओके ठीक आहे, मग पाया समान असताना वजाबाकी कशी करायची, पाया समान, आता लक्षात आले तुमच्या इकडे कोणते एक्झाम्पल घ्यायचे, पाया समान असतानाच. ओके, समजा मी इथे घेतला 5/3 वजा 2/3. आता मला माहिती आहे जर मला पाया समान आहे तर तुम्ही काय करणार आहे, एकदाच लिहिणार आहे आणि 5तनं 2 गेल्यावर वरती पण किती राहिले, 3. 3ला 3ने भागलं, उत्तर 1 आलं. म्हणजे इथं भाग गेला, प्रत्येक वेळेस भाग जाईल याची गॅरंटी नाही. म्हणजे आता आपण हे जे एक्झाम्पल पाहिलं ह्या एक्झाम्पल मध्ये पाया समान होता. आता आपण असं एक्झाम्पल पाहणार आहे का ज्यामध्ये पाया समान नाहीये. ओके, मग 5/4 वजा 3/5 समजा हे एक्झाम्पल. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पाया समान आहे का, नाहीये. मग पाया समान नसताना आपण काय करतो, तिरकस गुणाकार. म्हणजे काय होणार आहे, 5×5 25 वजा 4×3 12 आणि भागिले 5×4 20. नीट पा काय केलं, ह्या संख्येने ह्या संख्येला, ह्या संख्येने ह्या संख्येला दोघांचा गुणाकार मी खाली लिहिलाय. म्हणजे इथं 12तनं 25 मधनं 12 गेले, 13 राहिले. ओके, आणि खाली किती आले, 20 पाया आहे तसंच. इथं पाया समान नसताना. आणि याच्या आधी आपण एक एक्झाम्पल असं पाहिलं होतं, 5/8 वजा 1/4. म्हणजे इथं तुम्ही 4चा काय करू शकता, 8 करू शकता. मग तो कसा करणार आहे, 5/8 वजा 1/4 या संख्येला मी 2ने गुणलं का, कारण 4ला 2ने गुणलं का 8 होतो. मग मी खाली जर खालच्या संख्येला 2ने गुणत असेल तर वरच्या संख्येला सुद्धा मला काय केलं पाहिजे, 2ने गुणलं पाहिजे. म्हणून 5/8 वजा 1 आणि 4×2 8. आता मी पाया काय करून घेतला, समान करून घेतला. आणि जर आता माझा पाया समान असेल तर मला फक्त काय करायची आहे, पाया आहे तसंच्या तसंच लिहून घ्यायचंय, मला फक्त अंशाची वजाबाकी करायची आहे. 5तनं 2 गेले म्हणजे काय राहिलं, 3 आणि उत्तर आलं 3/8. लक्षात आलंय, पाया समान असताना, पाया समान नसताना आणि पाया समान करू कसा घेता तुम्ही, आले लक्षात? ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायची, अपूर्णांकाची वजाबाकी करायची. आता त्याच्यानंतर एक सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार कसा करणार आहात, तर अपूर्णांकाचा गुणाकार करणं म्हणजे काय करणं, समजा 4/3 गुणिले 5/4. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, अपूर्णांकाचा काय करायचंय, गुणाकार करायचा. जर तुम्ही अपूर्णांकाचा गुणाकार करत असाल तर इथं पाया समान लागत नाही, हे नीट समजून घ्या. पाया समान कधी लागतो, बेरीज आणि वजाबाकी करताना. मात्र गुणाकार करताना तुम्हाला पाया समान लागत नाही. गुणाकार कसा करायचा, अंशाने अंशाला सरळ गुणायचं आणि छेदाने छेदाला गुणायचं. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर काय होईल, 5×4 20 आणि 3×4 12. लक्षात आले, ठीक आहे. तर या ठिकाणी अजून एका मेथडने तुम्ही जाऊ शकता. काय, तर इथं 4 आहे, इथं 4 आहे, हे एकमेकाला काय होऊ शकतात, कॅन्सल. आणि याचंच उत्तर काय होऊ शकतं, 5/3. का बरं 5/3, इथं 4ला 4 कॅन्सल झाला म्हणजे इथं 1 राहिला, इथे 1 राहिला. ओके, म्हणजे 5×1 5 आणि 3×1 3. आता जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन जर केलं तर याचं उत्तर सुद्धा 5/3च येईल. कसं, 4ने जर तुम्ही भागलं, या दोन्ही संख्येला समान भाग जाणारी संख्या कोणती आहे, 4. 4ने 20ला भागलं 5 उत्तर आले, 4ने 12ला भागलं 3 उत्तर. लक्षात आलं, म्हणजे गुणाकार करताना, अपूर्णांकाचा गुणाकार करताना तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, सरळ वरच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचंय, खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचंय. ओके, आणि जर कॅन्सल होत असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, कॅन्सल नंबर करायचे आहेत. आपण अजून एखादा एक्झाम्पल पाहूया, 2/3 गुणिले 5/7. आता इथं मात्र कोणती संख्या कॅन्सल होत नाहीये. ओके, कोणत्या संख्येने ह्या खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग द्यायचा असतो. मग
गुणाकार करताना ह्या संख्येने तुम्ही 2ला पण देऊ शकता आणि 5ला पण देऊ शकता. तसं ह्या 3नी 2ला आणि 5ला देऊ शकता. पण ह्या 7नी 2 आणि 5ला भाग जात नाही. ह्या 3ने सुद्धा 2 आणि 5ला भाग जात नाही. हे नीट लक्षात ठेवा. मग काय होणार आहे? सांगितलंय तुम्हाला, वरच्या संख्येने वरच्या संख्येला, खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचंय. 5 2 10 आणि 7 3 21. हे झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार करताना सरळ काय करायचंय? वरच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं आणि खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं. मग अपूर्णांकाचा भागाकार. आता भागाकार करताना काय करतात? जेव्हा तुम्ही पहा 5/3 भागिले 7/2. ओके, आता इथं या दोन संख्येचा काय करायचंय तुम्हाला बघा. आता याचं स्वरूप प्रत्येक वेळेस असंच लिहिलं असेल का? 100% नाही. पहा कधी कधी काय होईल, 5/3 भागिले 7/2 असंही लिहिलं जाऊ शकतं. पहा या दोघांचाही अर्थ एकच आहे. हे नीट या ठिकाणी समजून घ्या. काय? 5/3 भागिले 7/2 आणि 5/3 इथं मोठं चिन्ह काढलंय भागिलेचं आणि 7/2. मग आता अशा वेळेस काय करायचं, तर ह्या भागिलेचं या डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतर करून घ्यायचं, गुणाकारात रूपांतर करून घ्यायचं. म्हणजे काय करायचं नक्की, तर 5/3 ह्या भागाकाराचं जे चिन्ह आहे, हे भागाकाराचं या ठिकाणचं चिन्ह जाऊन काय होईल, त्या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह होणार आहे. आणि हा जो पुढचा फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, हा उलटा होतो. म्हणजे काय होतं, 2/7 होतं. नीट समजून घ्या. म्हणजे थोडक्यात काय, अंश आहे तसंच राहिला 5/3. हे जे भागिलेचं चिन्ह आहे हे जाऊन कोणतं आलं, गुणिलेचं चिन्ह आलं. तेव्हा खालचा जो फ्रॅक्शन आहे हा उलटा होतो. नीट लक्षात ठेवा, 2/7 होतो. आणि मग गुणाकार कसा करायचा, आत्ताच आपण पाहिलं, वरच्या संख्येने वरच्या संख्येला गुणायचं, खालच्या संख्येने खालच्या संख्येला गुणायचं. म्हणजे 5 2 10 आणि 7 3 21. हे झालं तुमचं फायनल आन्सर. याचं उत्तर पण तेच. पण कधी कधी काय होणार आहे, खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग जाणार आहे तेव्हा मात्र द्यायचा. हे नीट समजून घ्या. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, संख्येचा फ्रॅक्शनचा काय करायचंय, भागाकार करायचंय. आणि आता आपण म्हणजे आपलं बेसिक पाहून झालेलं आहे. तर आतापर्यंत याच्यावर प्रश्न कसे विचारले गेलेत आपण ते पाहणार आहे आणि ते आपण क्वेश्चन या ठिकाणी काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तर पहा काय काय क्वेश्चन विचारले गेलेत. महाटेट शिक्षक भरती तेव्हा विचारला गेलेला एक प्रश्न आहे यावरचा. तर इथं जर पाहिलं तर तुम्हाला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय आणि उत्तर तुम्हाला विचारलं या ठिकाणी किती आहे. तर आता पूर्णांक युक्त अपूर्णांक पहा, याचं रूपांतर करून घ्यायचंय फ्रॅक्शन मध्ये. इथं पाहिलं तर वजाबाकी करायची आणि इथं काय गुणाकार आहे. मग आता प्रत्येक संख्येला आपण उत्तर सॉल्व्ह करायला सुरुवात करू. याचा पहिल्यांदा आपण काय करूया, अपूर्णांक तयार करून घेऊ. म्हणजे काय होणार आहे, बे एक बे, मग असे पाहिले आपण बे एक बे आणि वरची संख्या त्याच्यात मिळवायची. म्हणजे काय झाले 3 आणि खाली छेद आहे मात्र तसाच आधी. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. इथं जर पाहिलं तर अपूर्णांकाची काय वजाबाकी. वजाबाकी करताना बेस काय पाहिजे, पाया छेद काय पाहिजे, समान पाहिजे. मग आपण तिरकस गुणाकार करतो. ओके, आता इथं जर पाहिलं तर तिरकस गुणाकार करून तुम्ही एक जाऊ शकता, किंवा जर इथं पाहिलं तर 8 आहे आणि इथं पाहिलं तर 4 आहे. ह्या 4चा तुम्ही काय करू शकता, 8 करू शकता. मग 4चा 8 होण्यासाठी ह्या 4ला कितीने गुणायचंय, 2ने गुणायचंय. मग तसंच तुम्हाला 1ला सुद्धा कितीने गुणावं लागेल, 2ने गुणावं लागेल. म्हणजे ज्या संख्येने तुम्ही खालच्या संख्येला गुणता त्या संख्येने वरती. म्हणजे आता इथं काय होणार आहे, 5/8 वजा 2/8. काय झालं समजलं, खाली 2 गेलं वरती पण 2 आहे. आता इथं जो गुणिले हा 0.24 आहे. 0.24 जर संख्या आहे ती पॉइंट मधली आहे. आता तिला लिहिताना मी 24/100 लिहिलं. याचा अर्थ काय, पॉइंट नंतर किती संख्या आहेत, 2 संख्या. पॉइंट नंतर जर 2 संख्या आहेत तर मी खाली 100 जर लिहिले तर ते 2. आता पॉइंट नंतर 3 संख्या असते तर मी काय केलं असतं, 1000 लिहिले असते खाली, पॉइंट निघून जातो. जर वरती फक्त 2 असता, एकच संख्या असती पॉइंट नंतर, तर मी 10ने भागलं असतं. म्हणजे पॉइंट नंतर जेवढ्या संख्या आहेत ना तेवढ्या खाली छेदात 0 लिहायचे, पॉइंट निघून जातो. याचं उत्तर आपल्याला त्यांनी विचारलंय. मग आता काय होईल पहा, पहिल्यांदा काय करायचंय, 3/2 हा नंबर तसंच ठेवायचा आहे. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आता ब्रॅकेट जर पाहिलं तर पाया काय, पाया काय एक समान आहे, मग तो एकदाच लिहून घ्या 8. आणि वरती त्या दोघांची काय होणार, वजाबाकी. म्हणजे काय होणार आहे, 5 मधनं 2 गेले, 3 उत्तर राहिले. ओके, आणि याला गुणिले किती आहे, 24 भागिले किती, इथं 100. मग आता तुम्ही परत जर बारकाईने ऑब्झर्व केलं तर इथं किती आलेले आहेत, 100 आलेले आहेत. मग आता आधी ह्या दोघांची बेरीज नाही होणार, आधी ह्या दोघांचा काय होणार, गुणाकार होणार. आता त्याच्यात पण 8 1 8 8 3 24. हे नीट समजून घ्या. काय केलं मी इथं, 8ने भाग दिला, तसा 8ने इकडं भाग जाणार आहे का, नाही, कारण इकडे काय बेरीज आहे. आधी आपल्याला काय करायचंय, ह्या दोघांना सॉल्व्ह करून घ्यायचंय. ओके, मग 3/2 हा तसाच आहे, प्लस आता इथं काय होईल पहा, 3 1 3 3 9 आणि खाली 100 1 100. आता ह्या दोघांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. आता या दोघांची बेरीज करत असताना
पाया इथं किती आहे 2, इथं किती आहे 100. मग एक तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता. 100 गुणिले 3 300 आणि 9 दुनी 18 म्हणजे 318 झाले बरोबर. आणि खाली किती 200. पण तुम्ही अजून एका मेथडनी जाऊ शकता. दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगितल्या, दोन्ही पद्धती सांगितल्यात. एक तर तिरकस गुणाकार करा किंवा तुम्ही 2चा 100 करू शकता. 2चा 100 कधी होणार आहे? 2चा 100 होण्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे? 2ला 50 ने गुणावं लागणार. जर 2ला तुम्ही 50 ने गुणलं तर खाली काय येणार आहे 100. मग 2ला तुम्ही 50 ने गुणताय तर वरती सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल 50 ने गुणावं लागेल. जर तुम्ही वरती मग खाली जर मी खालच्या संख्येला 50 ने गुणलं 50 दुनी 100, वरच्या संख्येला 50 ने गुणलं 50 त्रिक 150 अधिक 9 छेद किती येईल 100. आता दोन्ही संख्येचा काय झाला पाया समान झाला. आता पाया जर समान असेल तर मी या ठिकाणी काय लिहिणार आहे 100. पाया एकदाच लिहून घ्या आणि वरती 150 आणि 9 159. आता पॉइंट नंतर खाली किती आहे 100. जर मला हे दोन म्हणजे खाली 100 आहे, यातले 2 झिरो आहेत. जर मला हा 100 आकडा काढून घ्यायचा असेल तर मी वरती काय करणार आहे, किती संख्या आहेत, किती शून्य आहेत 2, मागून 2 संख्या घेणार आणि मी पॉइंट देणार 1.59. आपण इथं काय केलं होतं, पॉइंट नंतर 24 होते, 2 संख्या होत्या. मग खाली काय घेतला आपण 100 घेतला. म्हणजे जर मला हे काढायचं असेल तर मी इथं काय देणार आहे पॉइंट देणार आहे. तसंच मला आता हे काढून घ्यायचंय म्हणजे मी काय दिला पॉइंट दिला 1.59. ऑप्शन नंबर 2. आता मी तुम्हाला समजून सांगते म्हणून थोडासा वेळ जास्त जातोय, पण तुमचं एकदा कॅल्क्युलेशन हातात आलं, हातात बसलं का तुम्हाला याच्यासाठी साधारण 1 मिनिट अतिशय झाला, खूप झाला. ओके. त्याच्या आधी तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट कमांड आणा. कशावर? थीमवर. सगळ्या कन्सेप्टवर जर तुम्ही कमांड आणली तर मात्र तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करता येणार. ओके ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त यांची बेरीज 82/9 असेल तर ती नैसर्गिक संख्या कोणती? आता कोणती संख्या आहे? नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात बरोबर. मग एक नैसर्गिक संख्या आहे कोणती माहित नाही, मग आपण तिला x म्हणू. तिची गुणाकार व्यस्त म्हणजे काय? त्या संख्येला डोक्या उभं करा. आता नीट लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला समजा मी एक नैसर्गिक संख्या घेतली 5. जर मला विचारलं या 5 या नैसर्गिक संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय 1/5 म्हणजे त्या संख्येला फक्त डोक्या उभं करायचं, उलट करायचं. ओके. मग आता ती संख्या कोणती x, मग हिला मी डोके उभं केलं ती आली 1/x. आता त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची बेरीज गुणाकार व्यस्त यांची बेरीज यांची जर बेरीज किती सांगितली त्यांनी 82/9 असेल तर ती नैसर्गिक संख्या कोणती? तर आपल्याला किंमत कोणाची काढायची? आपल्याला किंमत काढायची x ची. ओके. म्हणजे अशा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय. मग आता जर तुम्ही नीट बारकाईने पाहिलं तर पुन्हा आपल्याला काय करता येईल सांगा. इथं खाली किती आहे 9, इथं पण किती आणायचं आहे 9 आणि वरती या संख्येला मी या फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करून घेणार आहे. नीट समजून घ्या. या संख्येला म्हणजे तसं पाहायला गेलं तर काय नीट x/x हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आता याचे अजून एक मेथड आहे सॉल्व्ह करण्याची, पण ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही. मी तुम्हाला कोणती मेथड या ठिकाणी सांगतोय, हा जो फ्रॅक्शन आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे एक प्रकारे. मग या संख्येला सुद्धा मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरित करेल म्हणजे मला कळेल माझे x ची व्हॅल्यू काय. आता तुम्ही जर बारकाईने नीट ऑब्झर्व केलं तर पलीकडं इथं जो नंबर आलाय तोच मला इथं आणायचा आहे. म्हणजे इथं जर मी काय लिहिला 9 आहे तर मला इथं 9च लिहिणार का, सेम नंबर पाहिजे ना. इथं x आहे, इथं x आहे, 9 आहे 9 आहे. आता 9 काय होणार आहे 81. म्हणजे मला अजून किती संख्यांची गरज आहे 1. तो मला त्याच्यात काय करायचं आहे मिळवायचं आहे. आपण पाहिलं मगाशी. ओके. अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करतो आपण. म्हणजे आता हा जो फॉर्मॅट आहे तोच हा फॉर्मॅट आला म्हणून एक्सच्या जागी कोणता नंबर आलेला आहे तुम्ही नीट समजून घ्या 9. म्हणजे माझा ऑप्शन नंबर काय 1. याचं मिनिंग आणि याचं मिनिंग, याचा अर्थ आणि याचा अर्थ सेम असतो हे पण डोक्यात ठेवा. ओके. म्हणजे जर तुम्हाला इथं सांगितलं 3 2/5 याचाच अर्थ 3 अधिक 2/5 ह्या दोघांचाही अर्थ समान असतो. याचा अर्थ काय असतो, इथं कोण आहे बेस 1 आहे, आपण इथं बेस सेम कसा करतो, पाया समान कसा करतो 5 त्रिक 15 आणि 2 1 2. म्हणजे थोडक्यात ही संख्या याला गुणून आपण ही संख्या त्याच्यात काय करतो मिळवतो. इथं 5 त्रिक 15 आणि 2 17, इथं पण 5 त्रिक 15 आणि हे 2 17. दॅट्स इट. म्हणजे ह्या दोघांचाही अर्थ काय असतो समान. म्हणून ही संख्या होती संख्या तिचा गुणाकार व्यस्त ही आहे. मग मी हिला या पद्धतीने लिहिलं म्हणून या फॉर्मॅटमध्ये येण्यासाठी मी इथं x आहे, इथं x आहे म्हणून मी इथं जर पाहिलं तर 9 आहे, पाया बदलत नाही. मग इथं 9 आहे तर इथं पण 9 आला पाहिजे कारण x आहे. मग
मला वरती 82 पाहिजे, 81 होतात. 82 होण्यासाठी मला अजून एकाची गरज आहे. 83 असती तर मी तर 2 लिहिलं असतं, 84 असते तर मी 3 लिहिलं असतं. आणि त्याच्यानुसार मला एकची किंमत विचारली आहे आणि म्हणून ती नैसर्गिक संख्या कोणती आहे? 9 आहे. वाटल्यास तुम्ही ठेवून पहा, तुम्हाला ऑप्शन काय दिलाय इथं 6 आहे आतमध्ये. आतमध्ये जर पाहिलं तर 2 अपूर्णांक आहेत, त्यांची वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करण्यासाठी काय लागतो? समान पाया लागतो. पाया आहे का समान? नाही. आपण तिरकस गुणाकार करणार आहे. काय होईल? 4 चौक 16, नीट समजून घ्या, वजा आहे, सॉरी, 5 एके 5 आणि खाली किती? 5 चौक 20. ओके, नीट समजून घ्या. त्यानंतर मग आता पुढे 6, 16तनं 5 गेले, 11 राहिले आणि खाली किती आहे? 20. आता इथे रिलेशन म्हणजे त्या 6 आणि 11/20 मध्ये कोणतं रिलेशन आहे? संबंध कोणता आहे? गुणाकाराचा आहे. याचा अर्थ काय झाला? 6 आणि 20 ला समान भाग जाणारी संख्या कोणती आहे? 2. ओके, म्हणजे बेत्रिक 6 गुणिले 11 बे, इथे किती आले? 10. बेकबे 0 तसंच बेत्रिक 6, म्हणजे इथं उत्तर काय आलं? 11 3 33 भागिले किती? 10. 1 0. जर मला हा 10 काढून घ्यायचा असेल तर वरती मी एक संख्येनंतर मागून 0 देणार आहे, म्हणजे उत्तर किती आलं? 3.3. किंवा 10 जरी तुम्ही भागलं तरी तुमच्या लक्षात येईल 33, 10 3 10 त्रिक 30, उरले 3 पॉईंट घेतलं 30 झाले, परत 10 त्रिक 30. ऑप्शन नंबर 1 लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर आहे 13/100, 37/10 आणि 23/10 आणि याचं उत्तर विचारलंय तुम्हाला STI पूर्व 2011 विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा आता मी लिहिताना काय लिहितोय पहा, 13/100 अधिक 370. लक्षात येत असेल तर पहा, 370 भागिले 100. काय केलं मी? मला जर इथे 100 लिहिलाय तर इथे पण 100 असेल आणि इथे पण 100 असेल, जर तिघांचाही पाया समान असेल तर मला बेरीज करणं सोपं जाणार आहे. का? कारण समान पाया असताना मला तो काय करायचा आहे? एकदाच लिहायचा आहे आणि फक्त अपूर्णांक वरच्या नंबरची काय करायची? बेरीज करायची. ओके, मग आता ह्या 10चा 100 होण्यासाठी मी खालच्या नंबरला कितीने गुणलंय? 10 ने. 10 10 100. ओके, मग खालच्या संख्येला जर मी 10 ने गुणत असेल तर वरच्या संख्येला सुद्धा मला कितीने गुणलं पाहिजे? 10 नेच गुणलं पाहिजे. म्हणजे खाली 10 ने गुणलं, वरती 10, म्हणजे 370 झाले. इथे पण तेच होणार आहे. पहा काय होईल? इथे किती आले? 100 आणि वरती 10 ने गुणलं 230. जर माझा पाया समान झाला तर तो पाया समान असताना मी तो एकदाच लिहिणार आहे. 13 ह्या तिघांची काय होणार आहे? ऍडिशन. आता ह्या तिघांची जर ऍडिशन करायची असेल तर ती कशी होणार आहे? पहा 370 आणि 230, 200 आणि 300 500, 70 आणि 30 परत 100, म्हणजे किती आले? 600 आणि 600 आणि हे 13 613. आले लक्षात? आणि पॉईंट नंतर किती संख्या आहे? पहा, सॉरी, मग आता इथं 100 आहे. जर मला हे 2 शून्य काढून घ्यायचं असेल तर मागून मी 2 शून्य, 2 संख्या मोजून पॉईंट देणार. ओके, याच्या आधीच्या संख्येमध्ये मी किती काय केलं होतं? एकच शून्य, मग मागून एक संख्येनंतर पॉईंट दिला. आता खाली किती शून्य? हे फक्त 100 असतानाच पॉसिबल आहे. दशांश अपूर्णांक याच्या पुढच्या पॉईंट मध्ये आपण पुढच्या टॉपिक मध्ये आपण ते पाहणार आहे. ओके, ठीक आहे. तर 2 शून्य आहेत, मागून 2 संख्या, पॉईंट दिला, म्हणजे 6.13. ऑप्शन नंबर 3 लक्षात आले. तर या पद्धतीने तुमचा हा अपूर्णांक टॉपिक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हा तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. फक्त पर्टिक्युलर याच्यावर टॉपिकवर प्रश्न मगाशी सांगितल्या पद्धतीने विचारले जातातच, पण त्यासोबत हा तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमचे बाकीचे गणित सुद्धा या पॉईंटवर डिपेंड आहे. ओके, तर बारकाईने एकदा पुन्हा पहा, स्वतःच्या नोट्स काढा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन ट्राय करा. ओके.